तर मंडळी, भक्तीचा प्रवास म्हणजे आत्म्याची यात्रा, जी शरीराने नव्हे तर भावनेने चाललेली असते. हीच भावना वारकऱ्याच्या प्रत्येक पावलात दडलेली असते. त्याच भक्तिभावनेतून उमटलेल्या काही ओळी आहेत, बघा कशा वाटतात. पहाटेच मी अनवाणी पायी निघाले, पहाटेच मी अनवाणी पायी निघाले, तुला भेटण्या विठ्ठला मी वारी निघाले. हाक दिली तू मजला किती आर्जवाने, हाक दिली तू मजला किती आर्जवाने, बघ विठ्ठला मी तुझ्या द्वारी निघाले. अखंड या वाटेवर चाले तुझा नामजप, अखंड या वाटेवर चाले तुझा नामजप, डोळीवर तुळशीची घेऊन स्वारी निघाले. ओलांडली वेस तुझी पाहिला कळस, ओलांडली वेस तुझी पाहिला कळस, अंतरीची ओढ घेऊनी गाभारी निघाले. भेट घडली तुझी अनतृप्त जाहले मन, भेट घडली तुझी अनतृप्त जाहले मन, पुन्हा हा योग यावा आता माघारी निघाले. खरंच वारी म्हणजे भक्तीचा प्रवास, तर वारकरी म्हणजे त्या प्रवासाचे निष्ठावान पंढरीचे भक्त. माणसाच्या आयुष्यात कधी ना कधी असा क्षण येतो जेव्हा जाणवतं की कुणीतरी आपल्या मनाचा ताबाच घेतलाय. पण हा चोर साधासुद्धा नाही, हा चोर आहे पंढरीचा चोर, आपला विठ्ठल. विठ्ठल जो भक्तांच्या अश्रूंमध्ये वसतो, विठ्ठल जो पंढरीच्या वाळवंटात भक्तीचा दरवळ पसरवतो, विठ्ठल जो करुणीने ओथंबलेला आहे आणि भक्तांच्या अंतःकरणात शांततेचा दीप प्रज्वलित करतोय. नाम घेतोय, अभंग गातोय, चालत राहतोय प्रत्येक वारकरी. तो चोर जो मन चोरतो, भक्तीने बांधतो आणि आत्म्याला शांती देतो. आणि या भक्तिभावनेचा सुंदर अनुभव घेण्यासाठी आपल्याकडे आहे गोड गळ्याची गायिका श्रुती शिंदे. शब्दांची जाण आणि प्रत्येक भाव ओठांवरून मनात पोहोचवण्याची तिची ताकद, हे सगळं श्रुतीच्या सादरीकरणात नेहमीच अनुभवायला मिळतं. चला तर ऐकूया संत जनाबाईंचं अप्रतिम भक्तिगीत धरिला पंढरीचा चोर श्रुतीच्या आवाजात. धरिला धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. विठ्ठल पायी ठाकली बेडी, विठ्ठल पायी ठाकली बेडी, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर.
गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर.